रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्री पांडुरंग अष्टकम. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. तटिद्वाससं नीलमेधावभासम् रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम् वरं तिष्ठकायं समन्यस्तपादम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. प्रमाणं भवाप्तेरिदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासम् शिवं शतमिन्द्यं वरं लोकपालम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलान्तम् जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. किरोटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रातभागम् सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घै स्थिरं भागकृतं बहरमाल्यवत्सम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं सारुहंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्. प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये पठन्ते कचित्तेन भक्त्या च नित्यम् भवाभो निधीर्तेऽपि तिर्वार्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. इति श्री पांडुरंगाष्टकम संपूर्णम. धन्यवाद. आज आपल्या नियमित अशा चालणाऱ्या या श्रीमद ज्ञानेश्वरी आत्मानुभूती आणि त्या प्राप्तीच्या साधनेसाठी आवश्यक असणारं माऊलींच्या प्रसादाचं प्रकटन हे आपण माधव काका दोमकोंडवार यांच्या श्रीमुखातून नियमितरित्या ऐकत आहोत. तर आज आपण याच कार्यक्रमातील पुढच्या भागासाठी एकत्र जमलेलो आहोत. सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. मी माधव काकांना विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यानाची सुरुवात त्यांच्या प्रार्थनेनं आणि त्यानंतरच्या व्याख्यानानं करावी. माधव काका. माझी माऊली पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊलीने श्री ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेल्या ज्ञान व साधनेच्या अभ्यासासाठी
रुजू झालेल्या सर्व जिज्ञासू मुमुक्षु साधकांचे हार्दिक स्वागत. आपणा सर्वांना साधना वर्गासाठी प्रेरणा देणाऱ्या, प्रवृत्त करणाऱ्या माऊली चरणी सेवा देण्यास आता प्रारंभ करूया. त्यासाठी माऊलींचे स्मरण करूया. ग्रंथाच्या पृष्ठावर असलेले माऊलींचे निर्गुण रूप अर्थात संजीवन समाधीकडे डोळे भरून पाहूया. ते रूप मनामध्ये साठवून ठेवून गुरुगीतेतील भगवान शंकरांनी पार्वती मातेस जे श्लोक सांगितले त्यापैकी काही श्लोकांचं पठण आता आपण करूया. त्या श्लोकातील प्रत्येक शब्दामध्ये असलेली भावना माऊलीप्रती मनात आणूया. ती प्रेम, भक्ती, निष्ठा, आदर या गुणांनी स्वतःस युक्त करून श्लोकाच्या प्रत्येक पदातील भावना आता माऊलीप्रती मनात आणूया. ओ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमसि आदिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. हळूहळू डोळे उघडून प्रवचन सेवेस सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे विषय प्रवेश होण्यासाठी श्रीमद भगवद्गीतेतील व श्री ज्ञानेश्वरीतील काय प्रयोजन आहे ते पाहूया. प्रत्येकाचा विचार प्रवाह आणि कर्म प्रवाह सुख प्राप्त्यर्थ सुरू असतो, परंतु अनुभूती काय असते? सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे ही सर्वांची प्रतीती असते. ती प्रतीती बदलून निरातिशय कारणरहित असणाऱ्या सुखाची प्राप्ती करून देणे, त्यासोबत दुःखाची निवृत्ती करणे, हेच मुख्य प्रयोजन व्यष्टी स्तरावरील गीता व श्री ज्ञानेश्वरीचे आहे. त्यासोबत कर्मापासूनची निर्लिप्तता. लहान मूल जसं खेळत राहतो तसं खेळत राहण्याची भूमिका प्राप्त होणे आणि त्या भूमिकेद्वारे कर्मापासूनची निर्लिप्तता प्राप्त होणे, त्यासोबतच जी जगत सत्त्वाची प्रतीती आहे ती संपून जगत मिथ्यत्वाची प्रतीती, संपूर्ण जगत हे सिनेमा पाहिल्यासारखे सतत दिसत राहते, त्यापासून
आपण करीत असलेले व इतरांद्वारे उभारले जात असलेले सर्व कर्म आपणास शिवत सुद्धा नाही असे आत्मस्वरूपाच्या बाहेरच्या बाहेर आकारास येत असल्याची प्रतीती अनुभवास येते. समष्टी स्तरावरील प्रयोजन काय आहे? रामराज्याची निर्मिती अर्थात धर्माची संस्थापना. माऊलीचे त्या पुढेही जाऊनचे प्रयोजन आहे, एकमेकांच्या सुखामध्ये वृद्धी करीत जाऊन प्रत्येकाने सात्विक करता होऊन सात्विक कर्माची उभारणी डोंगरा एवढी करीत जाणे आणि त्यामुळे सुखाने एकमेकांच्यासाठी मेघवृंदाप्रमाणे फलाकांक्षा रहित होऊन कर्म करीत राहणे, अशा रीतीने पसायदान प्रत्यक्षात अस्तित्वात आणणे हे आहे समष्टी स्तरावरील श्रीमद ज्ञानेश्वरीचे प्रयोजन. हे प्रयोजन सिद्धी जाण्यासाठी माऊलींनी ज्या साधना लेखकास प्रकट केल्या त्यांचं ते प्रकटन प्रस्तुत ग्रंथामध्ये आपण वेळोवेळी अभ्यासलं आहे आणि त्याच शृंखलेचा भाग म्हणून आता आपण पुढील अभ्यास करत आहे. तर माऊलीने हा समन्वय कसा केलेला आहे? ज्ञान हे भक्तीशिवाय वृक्ष होते, भक्तीसह ते रुचकर होते आणि ते कसं सांगितलेलं आहे? शांत रसामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यामुळे ते ज्ञान ध्यानाकडे प्रवृत्त करते, समाधीकडे प्रवृत्त करते. आणि ध्यान कसं सांगितलेलं आहे? भक्ती आधारित, ज्ञाना आधारित आणि त्यामुळे ज्ञान आणि ध्यानाचा समन्वय होतो आणि जे ज्ञान सांगितलेलं आहे ते ध्यानाद्वारे अनुभवास येते. असा तो समन्वय भक्तीसह केलेला आहे. त्यास सात्विक कर्माची जोड देऊन पसायदान अस्तित्वात आणले जाते. अशा रीतीने उत्तरोत्तर आध्यात्मिक उन्नती प्रत्येकाची करणे हे साधन आहे आणि अंतिम ध्येय काय आहे? सुसमन्वयाने साधना सिद्धी जाऊन आत्म्याचा अनुभव म्हणजे आत्मानुभूती प्राप्त होणे. तर असा हा सुसमन्वय आहे. आता आपण आतापर्यंत जो पाहिलं त्याचा अति थोडक्यामध्ये सारांश घेऊ. फार मागे न जाता बुद्धियोग म्हणजे ज्ञानयोग सांगून झाल्यानंतर भगवंतानी गीतेमध्ये बुद्धियोग अर्थात कर्मयोग, समत्वरूप निष्काम बुद्धियोग सांगण्यास सुरुवात केली आणि त्यासाठीच्या 2 प्रमुख साधना श्लोक 48 मध्ये सांगितल्या. त्या आहेत संगम त्यक्त्वा व समत्वम योग उच्यते. त्या आपण विस्ताराने पाहिल्या आणि त्या साधना सिद्धीत जाऊन स्थित प्रज्ञावस्था प्राप्त होते. तर अर्जुन विचारतात, अर्जुन उवाच स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम. असा प्रश्न भगवंतास अर्जुनाने श्लोक 54 पृष्ठ 138 वर केला आहे. अर्थात अर्जुन म्हणाला, हे केशवा, भगवान श्रीकृष्ण अखंड समाधीत राहणाऱ्या स्थित प्रज्ञाची भाषा म्हणजे व्याख्या, लक्षणे काय आहेत? तो स्थिर बुद्धी पुरुष काय बोलतो, कसा असतो, कसा बसतो, कसा चालतो, सारांश कसा असतो, कसा व्यवहार करतो ते सांगा. मग अच्युत म्हणे, सुखे जे किरीटी तुझ निके ते पूसपा उन्मेख मनाचे ने. भगवंत प्रश्न कसा करावा
ते सांगत आहे. त्यामुळं त्या दिशेने या ओवीच्या अर्थाकडे पाहावं. तेव्हा अच्युत म्हणाले, अर्जुना, तुला जे खरोखर विचारावेसे वाटते ते प्रसन्न, उल्लसित व मोकळ्या मनाने, अर्थात आडपडदा न ठेवता, विदाउट गेटिंग प्रेज्युडाइज्ड विथ प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस, विचार, आतल्या आवाजाला अनुसरून विचार. आत्मानुभवासाठी गुरुशी सुसंवाद साधणे आवश्यक असते. शाब्दिक ज्ञानाद्वारे वाद नको. प्रेमादराने, निष्ठेने गुरूंचे म्हणणे शांत मनाने समजून घ्यावे. तसेच आत्मानुभवासंबंधाने मनात खोल अशी असलेली शंका मोकळ्या मनाने मुखापर्यंत येऊही द्यावी. भगवंतांचा, माऊलींचा, गुरुतत्वाचा शिष्यास निशंक करण्याचा कृपाभाव लक्षात घ्यावा. वाचकाने भगवंतांचे सानिध्य अनुभवावे ही माऊलींची कळकळ ही लक्षात घ्यावी. ह्या ओवीद्वारे माऊली भगवंतांचं सानिध्य अनुभवास आणून देत आहे आणि आपण विस्ताराने यावर चर्चा केलेली आहे की भगवंतांचं सानिध्य अनुभवत भगवंत स्वमुखाने मला सांगत आहेत आणि मी अर्जुनाच्या पंक्तीला बसून ते ग्रहण करीत आहे, असं शांत भावाने, म्हणजे कसं हळुवारपणा आणून या चित्ता आणि कसं गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे त्याचं श्रवण करावयाचं असतं, असा हा कृपाभाव या ओवीद्वारे माऊलींनी भगवंत मुखोद्गाराद्वारे व्यक्त केला आहे. पुढे ओवी 288. आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैसिया चिन्ही जाणिजे, जो समाधी सुख भुंजे अखंडित. अर्जुन विचारित आहे. काय विचारित आहे? की जो स्थिर बुद्धी म्हटला जातो व जो अखंड, म्हणजे डोळे बंद करून ध्यानावस्थेत व डोळे उघडे ठेवून व्यवहार करताना समाधी सुख, स्वतःच्या ठिकाणी आत्मानुभूतीद्वारे प्राप्त होणारे सुख भोगतो, त्याला कोणत्या लक्षणाने जाणावे? आता इथे ह्या ओवीद्वारे लक्षात घ्या, जो समाधी सुख भुंजे अखंडित, स्थित प्रज्ञ जो समाधी सुख भुंजे अखंडित, अखंडित प्राप्त करीत असतो, ह्या ठिकाणी माऊलींनी ध्यानाभ्यास ची आवश्यकता सुद्धा अधोरेखित केलेली आहे. अन्यथा हा अध्याय ग्रंथाच्या सुरुवातीचा म्हणजे अध्याय 2 आहे. ह्या ठिकाणी ध्यानाबद्दल आतापर्यंत फारसं विवेचन आलेलं नाही आणि तरी सुद्धा माऊलींनी अर्जुन मुखोद्गाराद्वारे समाधी सुख भुंजे अखंडित असा शब्द प्रयोग केलेला आहे. अन्यतः त्यांना आत्मसुख, स्वात्मसुख, स्वसुख, स्वरूप सुख, स्वानंद, आत्मानंद, स्वरूपानंद यापैकी एखादा शब्द समाधी सुख या शब्दाच्या ठिकाणी त्यांच्याकडून स्वाभाविकपणे वापरला गेला असता. पण माऊलीने काय शब्द वापरला? समाधी सुख, आणि त्यामुळे ध्यानाभ्यासाची आवश्यकता माऊलीने ह्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. पुढे अर्जुन विचारतो, तो कवणे स्थिती असे कैसे निरूपी विलसे, देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. इथे कैसे निरूपी विलसे हा शब्द प्रयोग खूप महत्वाचा आहे. तो कोणत्या स्थितीत असतो, कोणत्या रूपाने विलसत असतो? कैसेनी रूपी विलसे, असे सर्व लक्ष्मीपती तुम्ही मला सांगा. विलसत हा शब्द स्थितप्रज्ञ झालेल्या पुरुषांचे वर्तन कसे असते हे तर विचारतोच, त्याशिवाय बरेच काही ध्वनित करतो. विलसत हा शब्द अर्जुनाची आत्मानुभूती संपन्न व्यक्तीप्रती असलेली आदर, सन्मान, नम्रतेची भावना, आत्मानुभूती प्रती असलेला उत्साह, उल्हास, त्या प्राप्त्यर्थ कराव्या लागणाऱ्या साधनेप्रती निष्ठा, मनाची तयारी, विश्वास असे सर्व
अर्जुनाच्या जिज्ञासुत्व मुमुक्षुत्वासोबत सांगून जातो. तव परब्रह्मावतरणू जो षडगुण अधिकरणू तो काय तेथ नारायणू बोलतू असे. तेव्हा परब्रह्माचा अवतार षडगुण अधिकरण. षडगुण कोणते? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य या 6 गुणांचा एकत्रित आश्रय म्हणजे अधिकरण असलेले श्रीनारायण. षडगुण अधिकरण असे असलेले श्रीनारायण स्थित प्रज्ञाविषयी काय बोलते झाले ते ऐका. इथे अधिकरण हा अध्यात्मशास्त्रामध्ये वापरला जाणारा पारिभाषिक शब्द आहे. काय आहे त्याचा अर्थ? जसं जेवणाच्या ताटात वाट्या असतात, ताट हे वाट्याचे अधिकरण असते. या उदाहरणाद्वारे अधिकरण हा पारिभाषिक शब्द लक्षात ठेवावा. फारसा येत नाही हा शब्द, पण अधिकरण हा शब्द माहिती असावा हा इथे सांगण्यामागे उद्देश. तर आता अर्जुनाच्या ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये भगवंत स्थित प्रज्ञांची लक्षणे सांगत आहे. ती स्थित प्रज्ञावस्था प्राप्त झाल्यानंतर अर्थात साधना सिद्धीस जाऊन कृपेद्वारे प्राप्त झालेल्या स्थित प्रज्ञावस्थेतील लक्षणे सांगत आहेत. पण त्यांच्याकडे लक्षणे म्हणून न पाहता अनुकरण करावयाच्या साधना म्हणून पाहणे हे जास्त योग्यही आहे, आवश्यकही आहे, साधनेकडे प्रवृत्त करणारे आहे. त्यामुळं अशा दृष्टीने त्याकडे पाहावे. अनुभव म्हणून तर पाहावे, पण त्यासोबत त्याकडे अनुभवापूर्वी साधना म्हणूनही पाहणे आवश्यक आहे. काय म्हणतात भगवंत श्लोक 55 मध्ये? श्री भगवान उवाच प्रजाहती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्नेवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. मुख्य काय आहे? आत्मनी एव आत्मना तुष्ट हे स्थित प्रज्ञावस्थेचं प्रमुख लक्षण आहे. श्लोकाचा अर्थ काय आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, ज्या अवस्थेत साधक मनातील सर्व कामनांचा पूर्ण निःशेष त्याग करतो, कामनात सर्वान पार्थ मनोगतान आणि आत्म्याने आत्म्यामध्येच संतुष्ट होऊन राहतो. आत्मनी एव आत्मना आत्म्याने आत्म्यामध्येच संतुष्ट होऊन राहतो तो पुरुष स्थितप्रज्ञ म्हटला जातो. आत्म्याने आत्म्यामध्ये संतुष्ट होऊन राहणे हे जीवन मुक्तावस्थेचे प्रमुख लक्षण आहे. त्याचा विस्तार पुढील परिच्छेदामध्ये याकडे अनुभव म्हणून पाहावं. स्वतःच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, संतुष्टतेने राहतो. स्वतःच्या ठिकाणी म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजेच आत्म्याच्या ठिकाणी स्थिर झाल्यामुळे आत्म्याची संतुष्टता, आत्म्याचा आनंद भोगतो. आत्म्याचा आनंद भोगून संतुष्ट होतो. आत्म्याच्या नित्य निरुपचार असलेल्या आनंद प्राप्तीमुळे कामनेचा निःशेष त्याग होतो. कामनांच्या त्यागामुळे आत्मानंद व आत्मानंदामुळे कामनाचा निःशेष त्याग असे सुचक्र तयार होते. असा पुरुष स्थितप्रज्ञ म्हटला जातो. कामनेचा अंश असेपर्यंत व्यक्ती कर्मयोग, बुद्धियोग यांचा साधक असते. कामनांचा पूर्ण अभाव झाला की वृत्तीरहितता प्राप्त होते व साधक स्थितप्रज्ञ होतो. हा भावार्थ. कामना संपल्या. कामना कशा येतात मनामध्ये? शब्दाद्वारे, विचाराद्वारे. आणि कामनांचा निःशेष त्याग होतो म्हणजे काय होतं? विचाररहितता, वृत्तीरहितता अखंडतेने स्थितप्रज्ञावस्थेत प्राप्त होते. अशा रीतीने कामनेच्या त्यागामुळे आत्मानंद आणि आत्मानंदामुळे कामनेचा त्याग असं सुचक्र स्थितप्रज्ञावस्थेमध्ये भगवंताच्या कृपेने प्राप्त होत असते. ओवी 212 मध्ये काय म्हणतात माऊली? जो सर्वदा नित्य तृप्तो. जे भगवंताने सांगितलं तेच परत सांगत आहेत, त्याचा विस्तार करीत आहेत.
जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परी विषया माजू पतितू जेणे संगे कीजे. वास्तविक पाहता सर्वांचा आत्मा सर्व काळ नित्य तृप्त असतो. प्रत्येक जीवात्म्याचे अंतःकरण आत्मानंदाने भरलेले असते. परंतु वरील संस्कारामुळे प्रौढ झालेल्या अभिलाषेच्या संगामुळे इच्छा, आशा, अपेक्षा, कामनेच्या संगामुळे, संबंधामुळे, संगतीमुळे जीव विषयामध्ये वाहवत गेलेला असतो. जीवाचे असे अधःपतन झालेले असते. तर कामना ही वृत्तीद्वारे मनात येते आणि त्या वृत्तीचा संबंध निर्माण होतो. संगम त्यक्त्वा घटित होण्यासाठी वृत्ती संपलेली असते. वृत्ती संपलेली असणे, कामने संबंधाने असलेली वृत्ती संपलेली असणे म्हणजेच संग संपणे असा अर्थ माऊलीने इथे केलेला आहे. संग या शब्दाबद्दल आपण विस्ताराने या आधीच्या अभ्यास वर्गामध्ये पाहिलेला आहे. तो कामू सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे. स्पष्ट आत्मानुभूती सांगितलेली आहे. आत्मनी एव आत्मना तुष्ट या पदावरच ही ओवी आहे. तो कामू सर्वथा जाय, कामना सर्वथा जाते. जयाचे आत्मतोषी मन राहे, त्याचे मन आत्मा संतोषामध्ये राहते. तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे. श्लोक 56 मध्ये ही अत्यंत महत्वाची असलेली साधना सांगितली आहे. काय सांगितली साधना भगवंतानी? दुःखेषु अनुद्विग्न मनाः, सुखेषु विगत स्पृहा, वीतराग भय क्रोधः, स्थितधीर मुनीर उच्यते. अत्यंत महत्वाचा श्लोक आहे, ज्यामध्ये वीतराग ही साधना प्रामुख्याने सांगितलेली आहे. ती आपण आता स्पष्टतेने पाहूया. दुःख वाट्यास आले असता जो उद्विग्न म्हणजे खिन्न, उदास, चिंतित होत नाही व सुखे वाट्यास आली असताना जो त्यांच्या विषयी निस्पृह, निरिच्छ म्हणजे अनासक्त, अभिलाषेत न अडकलेला, हे सुख, अशी सुखे सतत मिळत राहावीत अशी स्पृहा नसलेला असतो. जो वीतराग म्हणजे प्रपंच व विषयामध्ये असलेल्या आसक्तीयुक्त, प्रीती, आवड, ममत्वापासून पूर्णतः रहित, तसेच भयरहित व क्रोधरहित झालेला आहे, अशा मुनीस स्थितप्रज्ञ म्हणतात. स्थितप्रज्ञाचं लक्षणही सांगितलेलं आहे आणि त्यासोबत वीतराग ही साधनाही सांगितलेली आहे. आणि सुख आणि दुःख या दोन्ही प्रती कशा प्रकारे निर्लिप्तता प्राप्त होते तेही सांगितलेलं आहे. तर ह्या ठिकाणी वीतराग हा जो शब्द आहे, हे जे पद आहे, हे प्रामुख्याने असलेलं पद स्पष्टतेने समजून घेणं आवश्यक आहे. राग आणि द्वेष या द्वंद्व संबंधाने आधी आपण विस्ताराने पाहूया. राग द्वेष यांची व्याख्या पाहूया. क्रोध या संस्कृत शब्दास मराठीत राग म्हणतात. राग या संस्कृत शब्दास मराठीत आसक्तीयुक्त प्रीती, ममत्व, आवड, लालसा म्हणतात. अध्यात्मशास्त्रात नेहमी वापरल्या जाणाऱ्या राग या पारिभाषिक शब्दाची व्याख्या पातंजल योगसूत्रात साधनापाद प्रकरण 2 सूत्र 7 मध्ये सुखानुशयी राग हा अशी सुटसुटीतपणे व्याख्या केली आहे. अर्थात सुखानुभवाच्या मागोमाग उत्पन्न होतो तो राग. सुखानुशयी राग हा सुखानुभवाच्या मागोमाग उत्पन्न होतो तो राग. सुखाचा अनुभव घडल्यानंतर त्याच्या मागोमाग ही सुखे व ती मिळवून देणारी साधने म्हणजे कारणे मला नेहमी प्राप्त असावी, अशा प्रकारची जी भावना, वृत्ती चित्तात उत्पन्न होते त्यास राग म्हणतात. त्याविरुद्ध त्या पुढील सूत्रामध्ये, सूत्र 7 मध्ये सुखानुशयी राग हा सांगितला, सूत्र 8 मध्ये दुःखानुशयी द्वेष हा, असं पातंजल योग सूत्रात सांगितलेलं आहे. काय आहे अर्थ? दुःखाच्या अनुभवा मागोमाग हे दुःख व त्यांची कारणे
यांचा माझा संबंध पुन्हा केव्हाही न हो, अशा प्रकारची जी प्रतिकूल संवेदना, प्रतिकूल वृत्ती, ॲव्हर्शन चित्तात उत्पन्न होते, त्यास द्वेष म्हणतात. राग व द्वेष या द्वंद्वाचा वहापोह भगवंतानी 8 अध्यायात एकूण 10 श्लोकाद्वारे केलेला आहे. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील प्रमुख द्वंद्व राग व द्वेष आहे. इतर कोणते कोणते द्वंद्वे आहेत आणि त्या संबंधाने कोणत्या कोणत्या साधना सांगितलेल्या आहेत, हे आपण परिशिष्ट 2 द्वारे समजून घ्यावायचं आहे. ते आपण एका गृहपाठामध्ये सांगितलेलं आहे. तर राग आणि द्वेष हे महत्वाचं द्वंद्व व्यक्तीच्या जीवनात असतं आणि म्हणून त्याबाबत 10 श्लोक, एकूण 700 श्लोकापैकी 10 श्लोक राग व द्वेष यावर आहेत आणि तेही 8 अध्यायात विभागले गेलेले आहेत. म्हणजे त्याचं महत्व असल्यामुळे आपण त्याचा विस्ताराने इथे या पारिभाषिक शब्दांचा अर्थ आपण आता विस्ताराने पाहिला. द्वेष हा शब्द सर्वांना कळणार आहे. द्वेषाच्या विरुद्धार्थी शब्द म्हणजे राग असे लक्षात ठेवावे. अनुराग या शब्दातील राग असे लक्षात घ्यावे. राग व द्वेष शब्द आला की त्याचा अर्थ क्रोध व द्वेष असा घेऊ नये. राग म्हणजे पाहिजे पाहिजे असे वाटणे, क्रेविंग. विविध विषय जसे स्त्री, पुत्र, सत्ता, संपत्ती, कीर्ती संबंधाने सुखाची इच्छा. थोडक्यात राग म्हणजे इच्छा, आसक्ती. आता रागाची कोणती कोणती रूपे आहेत? राग कोणत्या कोणत्या रूपाने मनामध्ये वृत्तीद्वारे येत असतो, त्यांची यादी खूप आवश्यक आहे. तर शांतपणाने ती यादी आहे का? इच्छा, कामना, वासना, ममत्व, स्पृहा, आर्तता, अभिलाषा, आशा, अपेक्षा, तृष्णा, लोभ, मोह. रागाचीच म्हणजे आसक्तीचीच रूपे आहेत. परत वाचतो. कारण मनामध्ये राग म्हणजे आसक्ती, लालसा यांच्यापैकी, या रूपापैकी कोणत्या तरी रूपाने मनात येत असते. कोणती कोणती रूपे आहेत रागाची? इच्छा, कामना, वासना, ममत्व, स्पृहा, आर्तता, अभिलाषा, आशा, अपेक्षा, तृष्णा, लोभ, मोह ही रागाचीच रूपे आहेत. आणि भगवंतानी काय सांगितलंय? वीत राग व्हावे, म्हणजे राग रहित व्हावे. म्हणजे काय? आता जी सांगितलेल्या या सर्व रूपांच्या पासून रहित व्हावे. आणि हे रहितता कशाद्वारे येते? मनामध्ये ह्या रागांच्या रूपापैकी कोणता तरी राग मनामध्ये वृत्तीद्वारे, विचाराद्वारे येत असतो. ते सर्व संपणे म्हणजे वीतराग होणे. आता या सर्व रागांच्या रूपांचं इच्छा हे प्रातिनिधिक रूप आहे. तर या रागाची उत्पत्ती कशी होते हे समजण्यासाठी इच्छेची कशी उत्पत्ती होते हे माऊलींनी अध्याय 13 मध्ये ओवी 122 ते 125 मध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये इच्छेची व्याख्या केली आहे. इच्छा या पारिभाषिक शब्दाची व्याख्या केली आहे. त्या ओव्या आता आपण पाहूया. अध्याय 13 ओवी 122. माऊली म्हणतात, तरी भूतले आठवे का बोले कानू झाकवे, ऐसियावरी चेतवे जेगा वृत्ती. अशी इच्छेची व्याख्या केलेली आहे. काय आहे अर्थ? भूतकाळात भोगलेल्या विषयाच्या स्मरणामुळे किंवा दुसऱ्याच्या मुखातून विषयोपभोग ऐकल्यानंतर जी वृत्ती मनामध्ये जागृत होते. पुढे ओवी 123 मध्ये काय म्हणतात? इंद्रिया विषयाची भीती सरसीच वेगे उठी, कामाची बाहुटी धरून या. अर्थात वर्तमान काळात इंद्रिये या विषयांची प्रत्यक्ष भेट होता क्षणीच हा विषय मला असावा अशी जी वृत्ती वेगाने उठते. ओवी 123 परत वाचतो. इंद्रिया विषयाची भेटी, इंद्रियांची विषयाच्या सोबत भेट होताच
सरसीच वेगे उठी कामाची बाहुटी धरून या. पुढे ओवी 124 मध्ये माऊली काय म्हणतात? जिये चेनी उठिलेपणे मन सैंद धावणे न रिगावे तेथ करणे तोंडे सुती. तोंडे सुती, तोंड खूप असतात, इंद्रिये तोंड खूप असतात. ओवीचा अर्थ काय आहे? ज्या वृत्तीच्या उठण्याने मन स्वैर धावते, ज्या वृत्तीच्या उठण्याने मन स्वैर धावते, चंचल होते व जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिये तोंड खूप असतात. माऊली काय म्हणतात? परत ओवी वाचतो. जियेचेनी उठिलेपणे मन सैंद धावणे, मन सगळे थैराट धावतं मन. न रिगावे तेथ, जेथे प्रवेश करू नये तेथ. तोंड सुती, तोंड सुती म्हणजे तोंड खूप असते. अर्थात ज्ञाता ज्या वृत्तीमुळे करता भोगता होतो. ओवी 125 मध्ये काय म्हणतात माऊली? जी वृत्तीची आवडी बुद्धी होय वेडी विषया जिया गोडी ते गा इच्छा. जे म्हणून आतापर्यंत सांगितलं ते इच्छा, अशी इच्छेची व्याख्या पूर्ण करतात माऊली ओवी 125 मध्ये. काय आहे अर्थ? ज्या भोगवृत्तीच्या आवडीमुळे बुद्धीचा वृत्तीच्या प्रवाहावरील अंकुश संपलेला असतो. बुद्धीचा अंकुश वृत्तीच्या प्रवाहावरील संपलेला असतो. सारांश, ज्या वृत्तीला विषयोपभोगाची गोडी असते तिला इच्छा म्हणतात. वृत्तीचा प्रवाह, वृत्ती रूपाने इच्छेचा न संपणारा प्रवाह सुरू होतो व वस्तुतः साक्षी म्हणजे निर्विकार आत्मा असलेली व्यक्ती करता भोगता होऊन संसार चक्रात गुंतून पडते. हा इच्छेचा म्हणजे वृत्तीचा प्रवाह संपणे म्हणजेच प्रस्तुत श्लोकातील वीतराग आसक्तीरहितता होणे हा आहे. तर इच्छेच्या प्रातिनिधिक उदाहरणाद्वारे आपण इच्छेचा उदय मनामध्ये कसा होतो, वृत्तीद्वारे इच्छेचा उदय मनामध्ये कसा होतो हे पाहिलं, इच्छेची व्याख्या पाहिली. अर्थात ह्याच पद्धतीने रागांच्या इतर रूपांचा प्रवेश वृत्तीद्वारे आपल्या मनामध्ये होत असतो आणि त्याचा संपूर्णतः त्याग होणे म्हणजे वीतराग होणे होय. तर रागांची विविध रूपे आपण पाहिली, त्यांचा अर्थ आपण आता पाहूया. आता रागाची इच्छा वासनादी जी रूपे आता आपण पाहिली त्यांच्यातील सूक्ष्म भेद समजून घेऊया. अंतःकरणात जो राग सुप्त व खोल रुजलेल्या संस्कार रूपाने असतो त्यास वासना म्हणतात. विषय वस्तू प्राप्त व्हावी अशी इच्छा म्हणजे कामना. इच्छापूर्तीची शक्यता ही आशा. ती वस्तू प्राप्त होण्याची योग्यता माझ्यात आहे, आय एम डिझर्विंग, म्हणून मला ती मिळावी अशी वाटणे ही अपेक्षा. अपेक्षेचे आधिक्य म्हणजे आकांक्षा, आकांक्षेचे आधिक्य म्हणजे महत्वाकांक्षा. नुकतीच उदयास आलेली व पूर्तता प्राप्त्यर्थ वाट पाहावयास लावते ती अभिलाषा. जवळील व्यक्ती म्हणजे स्त्री, पुत्रादी नातेवाईक, मित्र तसेच पाळीव प्राणी संबंधाने असलेली अपेक्षायुक्त आसक्ती म्हणजे स्नेह. पुढील श्लोक 57 मधील अभिस्नेह, पुढे श्लोक सांगितलेला आहे 57 मध्ये अभिस्नेह हा सांगितलेला आहे. अभिस्नेह म्हणजे काय? घनिष्ठ झालेला स्नेह, घनिष्ठ झालेला माझेपणा. आवेगपूर्ण इच्छा म्हणजे आर्तता. रागाचं एक रूप आपण पाहिलं, आर्तता. आवेगपूर्ण इच्छा म्हणजे आर्तता. इच्छापूर्ती झाल्यावर इच्छित वस्तूची वृद्धी व्हावी असे वाटत राहणे व त्यासाठी कृतिशील करणारा तो लोभ. मिळालेल्या वस्तूशी चिकटून राहावेसे वाटणे, वियोग होऊ नये वाटणे हा मोह. लोभामध्ये कृतिशीलता आहे म्हणजेच राजसिकता आहे. मोहामध्ये बदल होऊ नये वाटणे म्हणजे रेजिस्टन्स टू चेंज आहे, ही तामसिकता आहे. आसक्तीच्या मुळाशी म्हणजे ऍट द बेस काय आहे? मी व माझे आहे.
मी व माझे अधिक्याने आसक्तीत असणे म्हणजे अहंता, ममत्व. मी व माझे, मोह व लोभ तेवढ्या प्रमाणात नाही. मी व माझे व मोह व लोभ हे तेवढ्या प्रमाणात नाही, पण दैनंदिन गरजा मरेपर्यंत पूर्ण होत राहाव्यात असे वाटणे ही स्पृहा. स्पृहा सुद्धा रागाचंच एक रूप आहे. सिक्युरिटी नेट्स म्हणजे स्पृहा. तृष्णेमध्ये आवेगाचे आधिक्य व सातत्य आहे. तृष्णा जे रागाचं स्वरूप आहे त्यामध्ये काय आहे? आवेगाचे आधिक्य व सातत्य आहे. पाहिजे पाहिजे असे वाटत राहणे ही तृष्णा. तृष्णेची पुढची पायरी व्यसन. अशी आहेत रागाची म्हणजे आसक्तीची विविध रूपे. भगवंतांनी श्लोकात साधना सांगितली आहे वीतराग होणे. वीतराग म्हणजे राग संपूर्णपणे संपणे. रागाच्या आसक्तीच्या वर दाखविलेल्या सर्व छटा संपणे. मन आसक्तीच्या या विविध रूपामध्ये रेंगाळत राहते. मायेच्या अविद्येच्या विक्षेप व आवरण शक्तीस बळी पडत राहते. आत्मस्वरूपाच्या आनंदरूप प्राप्तीपासून दूर जात राहते. त्यामुळे ज्ञानयोग व निष्काम बुद्धियोगात स्थिर राहणे अर्थात सतत अवेअरनेस, सावध चित्त राहून व्यवहारात नीतीपूर्ण कृती विशेषतः सेवा करीत राहणे गरजेचे आहे. ज्ञानयोग व समत्वरूप निष्काम बुद्धियोग जोपासून पालन करून राग आसक्ती दूर ठेवणे ही साधना. ज्ञानयोग व समत्वरूप निष्काम बुद्धियोग जोपासून राग म्हणजे आसक्ती दूर ठेवणे ही साधना. ज्ञानयोग बुद्धियोग सिद्धीस गेला की वितराग व स्थित प्रज्ञत्व हा अनुभव प्राप्त होतो. राग म्हणजे आसक्तीयुक्त आवड व शुद्ध प्रेम यामधील फरक समजून घेणे गरजेचे आहे. आतापर्यंत आसक्ती काय आहे, राग काय आहे त्याची विविध रूप पाहिले आणि त्यामुळे राग आणि शुद्ध प्रेम यामधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. राग म्हणजे आसक्तीयुक्त प्रेम, आवड याबाबतची विविध रूपे छटा मनात विविध विचार भावनाद्वारे रेंगाळत असतात व बद्ध करीत असतात. त्यापासून स्वतःचा विच्छेद म्हणजे संगम त्यक्त्वा करून वीतराग व्हावयाचे आहे. याचा अर्थ प्रेम त्यागावयाचे आहे असे मुळीच नाही. प्रेम ही अत्युच्च भावना आहे. भगवंतांशी प्रेम म्हणजे भक्ती. प्रेमतत्व हे कसं आहे? प्रेमतत्व हे ईशतत्व, ब्रह्मतत्व, गुरुतत्वाप्रमाणे व्यापक सर्वत्र भरून आहे. जो राग आसक्ती वरील विविध रूपाद्वारे असतो तो त्यागावयाचा आहे. प्रेम भक्तिरस वाढवायचा आहे. वीतराग झाल्यावरचे प्रेम हे शुद्ध प्रेम म्हणजे अनकंडिशनल लव्ह होय. जसे मातीचे तांदुल्यावरील, भगवंतांचे भक्तावरील, संतांचे त्यांच्या संपर्कातील सर्वावरील, गुरूंचे मुमुक्षु जिज्ञासू असलेल्या भक्त शिष्यावरील प्रेम जे फक्त देणे जाणते. शिष्याचे आत्मानुभूती संपन्न गुरुवरील प्रेम जे फक्त सेवा व त्याग जाणते. प्रेम व राग यामधील फरक लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. रागाच्या आसक्तीच्या विविध छटा व त्यातील फरक समजून घेण्याचे प्रयोजन काय आहे? साधकास वाचकास स्वतःच्या व्यक्तिमत्वाला जास्त तीव्रतेने किंवा जास्त काळ कोणते राग व्यापून राहतात, ग्रासून असतात ते कळावे. अर्थात वीतराग होण्यासाठी स्वतः संबंधाने महत्वाचे राग कोणते आहेत ते कळावे. तर त्यासाठीचा गृहपाठ आता सांगत आहे तो शांत मनाने लक्षात घ्यावा. किंबहुना आता माझ्यासोबत तो करावा. शांतपणाने मनामध्ये विविध रागांना येऊ द्यावे. कोणता का राग असेल, अर्थात इच्छा, कोणती का इच्छा असेल, कामना, वासना, ममत्व, स्पृहा,
आर्तता, अभिलाषा, आशा, अपेक्षा, तृष्णा, लोभ व मोह यांना मनात येऊ द्यावे आणि या रागापैकी कोणते कोणते राग आपल्या मनात आधिक्याने ग्रासून असतात हे लक्षात घ्यावे आणि त्यांची यादी करावी. म्हणजे कोणती आशा सतावत आहे, कोणती अपेक्षा मनात येत आहे, कोणती वासना खोल मनामध्ये बसलेली आहे, कोणती अभिलाषा आहे, कोणता अभिस्नेह आहे, असे स्वतःच्या मनामध्ये येऊ द्या. आणि ग्रहपाठामध्ये रागाची स्वतः सतावणारी कोणती कोणती रूपे आहेत ते लिहावे. ही आशा का मनास येते याचा विस्तार करत बसू नये. ही आशा मनात येते. कोणती अपेक्षा आहे त्याचा विस्तार करत बसू नये. कोणती अपेक्षा आहे ते संक्षेपाने लिहावे. अशा पद्धतीने कोणते कोणते राग मनामध्ये ग्रासून आहेत, व्यापून आहेत ते लिहावे. असे एकदा लिहिले म्हणजे आपणास यांच्यापासून वीतराग व्हावयाचे आहे याबद्दल स्पष्टता येते आणि त्या दिशेने साधना सुरू होते. तर असा हा ग्रहपाठ आपण अवश्य करावा ही विनंती. वीतराग होणे म्हणजे इच्छा, कामना, वासना, ममत्व, स्पृहा, आर्तता, अभिलाषा, आशा, अपेक्षा, लोभ, मोह यांचे वृत्तीरूपाने मनात रेंगाळणे, संपणे असा वितराग असा अर्थ आहे. आपण परत पाहिला. अंतःकरण जे आहे ते वस्तुतः मोकळं आहे, त्यामध्ये काही नाही. आत्मानुभूतीमध्ये असं मोकळं असलेलं अंतःकरण सतत अनुभवास येतं, पण ते कधीच मोकळं नसतं हे साधकावस्थेत अनुभवास येत राहत. हाच काय तो मुख्यतः फरक आहे. तर अंतःकरण मोकळं असतं हे माऊलीने अध्याय 3 ओवी 59 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यासाठी आपण पृष्ठ 202 पाहूया. पृष्ठ 202. अध्याय 3 ओवी 59 ही लेखकाच्या खूप आवडीची ओवी आहे. अंतःकरण मोकळं असतं, त्यामध्ये काही नसतं हे सांगणारी ही ओवी आहे. कर्मपराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे. कर्मपराधीपणे निपजतसे प्रकृती गुणे. एरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. एरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. मोकळं असलेलं अंतःकरण व्यर्थपणे वाहत असतं. काय आहे अर्थ? एकामुळे दुसरी, एकीतून दुसरी गोष्ट घडत जाणे, परिवर्तन होत जाणे, कर्म सुरू राहणे हा प्रकृतीचा गुण म्हणजे स्वभाव आहे. हाच स्वभाव प्रकृतीचे कार्य असलेल्या शरीर, मन, बुद्धीचा आहे. हाच स्वभाव शरीर, मन, बुद्धीशी एकरूप असलेल्या मीचा आहे. अशा प्रकारे कर्माबाबतची मीची पराधीनता निपजलेली आहे. कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे. अशा प्रकारे मी हे कर्म करतो ही धारणा मुळात मोकळे म्हणजे रिकामे असलेले अंतःकरण व्यर्थ वाहत असते. मोकळे अंतःकरणे वाहिजे वाया. मोकळे रिकामे असलेले अंतःकरण व्यर्थपणे वाहत असते. या सर्व रागांना मुळामध्ये
मोकळं असलेले अंतःकरण हे व्यर्थपणे वाहत राहते. या व प्रस्तुत ओवी लेखकाच्या आवडीच्या आहेत. त्या ज्या 18 मधील ज्या ओवी आहेत त्या आता आपण पाहणार नाही आहे, पण त्याही हेच सांगणाऱ्या, खूप अजून स्पष्टतेने सांगणाऱ्या त्या 2 ओव्या आहेत. आपण त्या अवश्य पाहू शकता. या व प्रस्तुत ओवी लेखकाच्या आवडीच्या आहेत. वस्तुतः रिकामे असलेले अंतःकरण म्हणजेच संकल्प विकल्प रहित, म्हणजेच नाम रूप विचार रहित, म्हणजेच वृत्ती रहित असलेले मन चित्त म्हणजे चिदाकाश, म्हणजे चिदाकाश. हे चिदाकाश अनुभवास येत राहत स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये. कामना सर्व संपलेल्या आहेत. वृत्ती रूपाने मनात विविध रूपाद्वारे येणारा राग संपलेला आहे. वीतराग ही अवस्था प्राप्त झालेली आहे. अर्थात चिदाकाशाचा अनुभव प्राप्त होतो. मी करता भोगता आहे ही धारणा उगीच धरून असते, वागवीत असते. असं जे चित्ताचं स्वरूप आहे ते संपतं आणि मोकळं असलेलं अंतःकरण अनुभवास येतं. वीतराग सिद्धीस गेलेलं अंतःकरण अनुभवास येतं. चिदाकाशात येत असतो हा राग, मनात व्यर्थ रेंगाळत असतो, उगाच मनाला व्यापून टाकीत असतो. असे सजगतेद्वारे साक्षीभावाद्वारे कळत राहणे ही साधना. राग मनात येताच तो जाणीवेच्या कक्षेत येत राहील असे सजग इन अवेअरनेस राहावे. ही सजगता रागमुक्त करते, वीतराग करते. ही सजगता, आता आपण पृष्ठ 143 वर आहोत. ही साधना रागमुक्त करते, वीतराग करते. ही सजगता वेळोवेळी जागृत होणे याचा अर्थ विवेक आता आत्मानुभूतीसाठी कार्यरत झाला आहे, जो ज्ञानमार्गाचे महत्वाचे साधन आहे. हळूहळू स्वतःला अंतर्मुखतेद्वारे, इंट्रोस्पेक्शनद्वारे स्वतःची प्रगती समजू लागते. अशी ही वीतराग होण्याची साधन आहे, जी केल्याने आत्मानुभूती प्राप्त होते. साधना समजण्यासाठीच एक उदाहरण खूप सोपं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख. कामे म्हणजे कामना. कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख. याचा अर्थ आपण पाहूया. देवा, या विषयांच्या इच्छा मला तुमचे मुख पाहू देत नाहीत. कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख. देवा, या विषयांच्या इच्छा मला तुमचे मुख पाहू देत नाहीत. विषय म्हणजे स्त्री पुत्र सत्ता संपत्ती कीर्ती संबंधाने इच्छा अपेक्षा वासनेद्वारे जाणवणारा संघ संपला की आत्मा म्हणजे ब्रह्मरस अनुभवास येतो. हे पुढील 2 अभंगाद्वारे तुकाराम महाराज सांगतात. काय म्हणतात? ब्रह्मरस गोडी तयासी फावली वासना निमाली समूळ ज्याची. वृत्तीद्वारे जाणवणाऱ्या अविद्येसह, समूळ म्हणजे वृत्तीद्वारे जाणवणाऱ्या अविद्येसह ज्याची वासना निमाली त्याला ब्रह्मरस गोडी तयासी फावले. अजून एका अभंगात काय म्हणतात? विषयी विसर पडला निशेष. निशेष विषयी विसर पडला अंगी ब्रह्मरस ठसावला. म्हणजे काय? आत्म्याचा अनुभव प्राप्त झाला, त्यामध्ये स्थिरता प्राप्त झाली. असा आहे वासना म्हणजे राग याचा संबंध आत्मानुभूतीसाठी. राग संपला, आसक्तीची विविध रूपे मनामधून संपली. वीतराग ही साधना सिद्धीच गेली की ब्रह्मरसाचा म्हणजे आत्मानुभूतीचा म्हणजे सर्वत्र असलेल्या आत्म्याचा अनुभव प्राप्त होतो. मी व माझे संपते आणि आत्मानंदाचा झरा प्राप्त होतो, ज्याचा कुठल्याच कारणाशी संबंध नाही. व्यावहारिक कारणे संपलेली असतात आणि सर्व काही एक खेळ होऊन बसतो. सिनेमा पाहिल्यासारखा सतत संपूर्ण विश्व, संपूर्ण जगत हे सिनेमा पाहिल्यासारखे अनुभवास येत राहते आणि त्यामध्ये
तुम्ही एखाद्या लहान मुलासारखे खेळत राहता. सर्व कर्मापासून पूर्णतः निर्लिप्तता प्राप्त होते आणि ब्रह्माशी, परमात्म्याशी एकरूपता प्राप्त होते, जे सर्वत्र समभावाने व्यापून आहे. अशा परमात्म्याशी स्वतःच्या आत्म्याची एकरूपता प्राप्त होते. असे आहे वीतराग होण्याचे अर्थात स्थितप्रज्ञावस्था प्राप्त होण्याचे स्वरूप. पुढे आपण पाहूया, मी व माझे हे जसे रागाच्या आसक्तीच्या मुळाशी असते, तसे राग आसक्ती हा भय व क्रोधाच्या मुळाशी असतो. भगवंतांनी काय शब्द प्रयोग केलेला आहे श्लोक 56 मध्ये? वीतराग भय क्रोध. हा वीतराग हा सर्वात महत्वाची साधना, ती आपण पाहिली. पण वीतराग सिद्धीस गेला की ती व्यक्ती भय क्रोधापासून सुद्धा रहित होते. वीतराग भय क्रोध हा असे स्वरूप स्थितप्रज्ञाचे भगवंतांनी श्लोक 56 मध्ये सांगितले आहे. मी व माझे हे जसे रागाच्या आसक्तीच्या मुळाशी असते, तसे राग आसक्ती हा भय व क्रोधाच्या मुळाशी असतो. रागाच्या इच्छा, आशा, अपेक्षा इत्यादीच्या आड स्वतःपेक्षा खूप बलवान आला की भय, स्वतःच्या बरोबरीचा म्हणजे थोडासा कमी अधिक किंवा स्वतःपेक्षा दुर्बल आड आला की क्रोध. जवळची किंवा स्वसंबंधातील व्यक्ती जेव्हा इच्छित वर्तणूक करीत नाही तेव्हा क्रोध येतो. दूरची व्यक्ती, उदाहरणार्थ पंतप्रधानाने स्वइच्छित वर्तणूक केली नाही तर क्रोध येत नाही, तिरस्कार वाटतो. याचाच अर्थ क्रोधाच्या मुळाशी राग आसक्ती आहे. अर्थात यांचा जो सर्व संबंध आहे हा पुढे विस्ताराने येणार आहे. सध्या आपण थोडक्यात पाहत आहोत. भविष्यात कधी काय होईल म्हणजे अनसर्टन्टी व असुरक्षितता वाटणे म्हणजे इनसेक्युरिटी ही भयाची लहान भावंडे. भगवंतांनी प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात रोज काय घडेल याचे पुस्तक दिले असते तर सर्वांचे जीवन किती आळणी झाले असते, नाही का? भविष्य माहीत नसणे हे जीवनाचे सौंदर्य आहे. अनसर्टेनिटी हे जीवनाचं सौंदर्य आहे. जे उद्या अनुचित घडू नये म्हणून आज जे समग्रतेने कार्यक्षमतेने करावयास पाहिजे त्यास व्यक्ती अशा अनावश्यक भयामुळे कमी पडते, हे लक्षात घ्यावे. भयामुळे मन उगाचच भविष्यात जात राहतं किंवा भूतकाळात घडलेल्या घटनात जात राहतं. तर त्यामुळे हे भयाचं हे स्वरूप लक्षात घ्यावं. भूतकाळातील घडून गेलेल्या घटना बदलता येत नाहीत. जे काही करता येते ते वर्तमान क्षणात. त्यामुळे वर्तमान क्षण समग्रतेने संपूर्णतेने जगण्यास आवश्यक असलेली सावध चित्तता अवेअरनेस जोपासणे म्हणजेच सांख्ययोगाची साधना. व्यापक अर्थाने ज्ञान मार्ग, पाथ ऑफ अवेअरनेस. आध्यात्मिक शब्दज्ञानाचे अप्रोक्षानुभूती प्रतीतीत रूपांतर करणारा मार्ग म्हणजे ज्ञान मार्ग, जो पुढे विस्ताराने आपण पाहणारच आहोत. सांख्ययोग या नावाखाली आपण या अध्यायात ज्ञान मार्ग पाहिलेला आहे. आत्म्याची परमात्म्याची माहिती शब्दज्ञान करून घेणे, ॲक्वायरिंग इन्फॉर्मेशन ही ज्ञान मार्गाची पहिली पायरी. निव्वळ शब्दज्ञानात गुंतून न पडता ज्ञानयोगाची अर्थात सांख्ययोगाची साधना दक्षतापूर्वक सुरू ठेवावी. तसेच समत्वरूप बुद्धियोगाचे, जो पुढील अध्यायात कर्मयोग या नावाने विस्ताराने सांगितलेला आहे, त्याचे आचरण वीतराग होऊन अर्थात निष्काम होऊन करावे. ही साधना, त्याद्वारे स्थित प्रज्ञत्व प्राप्त होणे हा अनुभव. आतापर्यंत जे आपण ऐकलं त्याचं मनामध्ये चिंतन करीत 5 मिनिटाचा आता आपण मध्यंतर घेणार आहोत आणि त्यानंतर या 5 मिनिटाच्या मध्यंतरामध्ये मन शांत ठेवून कोणते कोणते राग स्वतःच्या मनास ग्रासित करीत राहतात ते साक्षी भावाने पाहत राहावे व 5 मिनिटाच्या नंतर आपण पुन्हा भेटूया. माझी माऊली.
माझी माऊली. तर आपण काय पाहत होतो? श्लोक 56 काय आहे तो? दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृहा. म्हणजे दुःख वाट्यात आले असता जो उद्विग्न होत नाही व सुखे वाट्यास आली असता तो त्यांच्याविषयी निस्पृह निरीच्छ होतो, निस्पृह होतो. जो वीतराग म्हणजे जी रागाची विविध रूप आपण पाहिली त्यापासून तो रहित होतो. तसेच भयरहित व क्रोधरहित झालेला आहे अशा मुनीस स्थितप्रज्ञ म्हणतात. तर स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली, जी स्थितप्रज्ञावस्था प्राप्त होईपर्यंत साधना म्हणून अंगीकारावयाची आहे, ते आपण विस्तारानं पाहिलं. त्यावरील काही ओवे आता आपण पाहूया. नाना दुःखी प्राप्ती जयासो उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपे जैना. नाना दुःखी प्राप्ती जयासे उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपे जैना. वेगवेगळ्या प्रकारची दुःखे, प्रतिकूल घटना, परिस्थिती, आघात, दारिद्र्य, आजार इत्यादी प्राप्त झाली असता ज्याच्या चित्तात उद्विग्नता येत नाही. जसे माझ्या बरोबरच असे का झाले, मलाच का, त्याचप्रमाणे सुखाच्या आर्ततेत म्हणजे सुख मिळालेच पाहिजे, मिळविलेच पाहिजे अशा तीव्र इच्छेत तो अडकून पडत नाही. अडपे जैना. ओवी 295. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तो. अर्जुना त्याच्या ठिकाणी काम क्रोध स्वभावतः सहजच नसते आणि भय कसे ते माहीत नसते, कारण तो आत्मरूपाने सर्वत्र परिपूर्ण व्यापक असतो. परमात्म्याशी तो एकरूप झालेला असतो. त्यामुळे परमात्म्याची परिपूर्णता त्याच्या ठिकाणी त्यास अनुभवास येत असते. भयाचं कारण काय असते? द्रव्य, शरीर, स्वास्थ्य, बुद्धी, अनुभव, प्रेम इत्यादी बाबत स्वतःतील अपूर्णता जाणवणे हे भयाचं कारण असतं. अपूर्णता हे भयाचं कारण असतं आणि स्थित प्रज्ञावस्थेत परिपूर्णता प्राप्त होते. परमात्म्याशी एकरूपता प्राप्त होते. व्याप्य आणि व्यापक असलेल्या परमात्म्याशी एकरूपता प्राप्त होते. स्थितप्रज्ञ सर्वत्र स्वतःला आत्मरूपाने अनुभवत असल्यामुळे अपूर्णता पूर्णपणे संपलेली असते. त्यामुळे मनाचा कोंडमारा न होता सहजतेने कामना म्हणजे राग, क्रोध व भय संपलेले असते. मनाची उर्मिरहित स्थिरता आत्मानुभूतीसाठी आवश्यक असल्याचं जे पुढील ओवी आहे ते आपण आता विस्ताराने पाहणार आहोत. ऐसा जो निरवधी म्हणजे अखंडतेने, ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिरबुद्धी जो निरसुनी उपाधी भेदरहितो. निरसुनी म्हणजे संपून गेलेले आहेत. जो निरसुनी उपाधी भेदरहितो, भेदरहित झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. काय आहे अर्थ? देह, जात, संप्रदाय, कुळ, गोत्र, नाव, वय, मन, शिक्षण, संपत्ती, सत्ता, कीर्ती, प्रपंच इत्यादी उपाधींचा निराश करून उपाधीपासून निस्संग झाल्यामुळे जो भेदरहित झाला आहे, निरसुनी उपाधी भेदरहितो, जो भेदरहित झाला आहे असा जो नेहमीसाठी अमर्याद झाला आहे, तो आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झालेला असतो, स्थिर बुद्धी असतो, स्थित प्रज्ञ असतो असे जाण बरे. असं भगवंत मुखोद्गाराद्वारे माऊलीने या ओवीत सांगितलेलं आहे. मनाची उर्मिरहित स्थिरता व आत्मानुभूती आपण हा विषय पाहिलेला आहे. आता आपण तो परत वेगळ्या अध्यायातील इतर ओव्यांच्या द्वारे पुनश्च पाहणार आहोत. हा अध्याय ज्ञानयोगाचा म्हणजे सध्या जो आपण वाचत आहे तो सांख्ययोगाचा, ज्ञानयोगाचा सांख्ययोगाचा आहे.
मनाची चांचल्यरहितता, शब्दरहित स्थिरता व बुद्धीची सूक्ष्मता स्थिरता साधून ज्ञानाच्या अपरोक्षानुभूतीद्वारे आत्मानुभूती प्राप्त करावयाची आहे. आत्मानुभूती प्राप्त्यर्थ बुद्धीची सूक्ष्मता निश्चलता तसेच मनाची चांचल्यरहित स्थिरता, शब्दरहितता किती, कशी व का आवश्यक असते हे समजून घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विविध अध्यायात माऊलींनी स्पष्टतेने उपदेश केला आहे. आपणही तो पाहिलेला आहे याआधी इतर अध्यायातील ओव्याद्वारे. साधना सांगितलेली आहे. या ओव्या त्या त्या अध्यायामध्ये महत्वाच्या आहेत हे विशेष. त्यापैकी सुरुवातीस मनासंबंधाने अध्याय 13 श्लोक 7 वरील ओवी 485 ते 501 आता आपण पाहणार आहोत. या 17 ओव्यामध्ये माऊलींनी विविध दृष्टांताद्वारे मन चित्ताची स्थिरता कशी होणे अपेक्षित आहे, ज्यामुळे साधक आत्मानुभूती संपन्न होईल, अर्थात स्थितप्रज्ञा होईल, स्थिर बुद्धी होईल, आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी प्रतिष्ठित होईल. पुढील श्लोक 57 प्रमाणे प्रज्ञा प्रतिष्ठिता होईल हे सांगितलेले आहे. त्यांचा सारांश आता आपण पाहणार आहोत. ओवी 485 मध्ये ओवी 485 मध्ये काय म्हणतात? अध्याय 13 ओवी 485 स्थिरते संबंधाने अध्याय 13 मध्ये श्लोक 7 पासून श्लोक 7, 8, 9 मध्ये भगवंतांनी अमानित्वादी या साधना सांगितलेल्या आहेत. श्लोक 7 काय आहे? अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह. त्यातलं जे स्थैर्यम आहे ते स्थैर्यम, ती स्थिरता सांगणाऱ्या या ओव्या आहेत. मनाची आणि चित्ताची स्थिरता प्राप्त झाल्यानंतर म्हणजे झाल्यामुळे ती साधना सिद्धीस गेली की आत्मानुभूती प्राप्त होते, अर्थात परमात्म्याशी एकरूपता प्राप्त होते. तर ओवी 485 काय आहे? आणि स्थिरता साचे घर रिगाली जयाचे, तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा. ज्या पुरुषाच्या मनात खऱ्या स्थिरतेने प्रवेश केला आहे, ज्याच्या मनाचे चांचल्य जाऊन पूर्ण स्थिरता प्राप्त झाली आहे, तो ज्ञानाचे आयुष्य आहे, अर्थात आत्मज्ञानाच्या अनुभूतीने संपन्न आहे, आत्मानुभूतीने संपन्न आहे. 491 मध्ये नंतर विविध दृष्टांत देऊन माऊली ओवी 491 मध्ये काय म्हणतात? भूतोर्मी एकी चळी जैना, भूतोर्मी एकी चळी जैना. उर्मी काय आहेत? क्षुधा म्हणजे भूक, तृष्णा म्हणजे तहान, शोक म्हणजे दारिद्र्य व नातेसंबंधामुळे होणारे दुःख, अपमान अपशब्दामुळे होणारे दुःख. मोह काय आहे? कामना, आशा. जरा म्हणजे म्हातारपण व मृत्यू म्हणजे मृत्यूचे भय किंवा आत्महत्येचे विचार. या 6 उर्मेमुळे, प्रतिकूलतेच्या भावनेमुळे, प्रतिकूलतेच्या आवेगामुळे चित्तात मनात चंचलता येत नाही, मन कंपित विचलित होत नाही. जसे मेघाबरोबर आकाश धावत नाही, इतर ताऱ्यांच्या बरोबर ध्रुव तारा फिरत नाही, अशा स्थिरतेने चित्तवृत्ती आत्मानुसन्मुख राहते, बहिर्मुख होत नाही. देह फिरत असतो पण मन चित्त हिंडत नसते, असं माऊलीने ओवी 489 ते 491 मध्ये विविध दृष्टांत जे आता आपण पाहिले त्याप्रमाणे सांगितलेले आहे. माऊली पुढे दृष्टांताद्वारे म्हणतात, आल्या गेल्या उर्मी नव्हे गजबज मनोधर्मी. आताचे जे आपण दृष्टांत पाहिले त्याद्वारे काय म्हणतात? आल्या गेल्या उर्मी नव्हे गजबज मनोधर्मी, किंबहुना धैर्य क्षमी कल्पांतीही. काय दृष्टांत दिले?
वणव्याच्या ज्वालानी आकाश जसे जळत नाही, त्याप्रमाणे वरील क्षुधादी षडऊर्मी आल्या गेल्या, किंबहुना कल्पांत झाला तरी धैर्य धारण करून धैर्य धारण करून चांचल्य रहित स्थिर राहण्याचा जो मनोधर्म प्राप्त झाला आहे, त्या मनोधर्मात गजबज खळबळ निर्माण होत नाही, असं ओवी 498 आणि 499 मध्ये सांगितलेलं आहे. 498 मध्ये दृष्टांत दिलाय आणि 499 मध्ये आता जी आपण ओवी वाचली त्याद्वारे काय म्हणाले ती ओवी परत वाचतो. तैशा आल्या गेल्या उर्मी. तैशा म्हणजे कसा, आकाश न जळे जळी वणवियाच्या, वणवा जरी लागला तरी आकाश जसं जळत नाही, त्याप्रमाणे तैशा आल्या गेल्या उर्मी नव्हे गजबज मनोधर्मी, किंबहुना धैर्य क्षमी कल्पांतीही. तर मनातली वृत्तीद्वारे येणारी जी गजबज आहे ती संपलेली असते. आता हाच आपण भाग याआधीही पाहिलेला आहे, पण मनातली गजबज, उर्मिरहितता संपणे आणि आत्मानुभूती प्राप्त होणे यांचा कार्यकारण संबंध, एकमेकांशी असलेला संबंध तुकाराम महाराजांनी देखील सांगितलेला आहे. तो आपण पृष्ठ 120 वर पाहिलेला आहे. आपण त्या ठिकाणी उर्मिरहितता हा आणि उर्मिरहितता प्राप्त झाली की आत्मानुभूती प्राप्त होते. कलेवरातून ह्या सर्व वृत्ती संपल्या की आत्मानुभूती प्राप्त होते, असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, ते आपण पाहिलेलं आहे. तर आता आपण पृष्ठ 145 वर परिच्छेद 2 पाहत आहोत. त्या ठिकाणी अध्याय 13 मधील ओवी 501 सांगितलेली आहे. अशा प्रकारची उर्मिरहित वृत्तीरहित स्थिरता जेव्हा साधकाच्या मनाचा स्वभाव बनते, मनाचा धर्म बनते, तेव्हा प्राप्त होणारे फल माऊली यापुढील सिद्धांताच्या ओळीद्वारे सांगतात. हे स्थैर्य निधणे जेथ अंगे जीवे जोडे, ते ज्ञानाचे उघडे निधान साचे. अर्थ, अशा प्रकारची चित्त व मनाचे निधडे स्थैर्य म्हणजे धैर्याद्वारे धारण केलेले व स्पष्टपणे अनुभवास येणारे स्थैर्य, हेच ज्याचे जीवन देहधर्म, स्वभावधर्म, मनोधर्म झालेले आहे, तो साधक ज्ञानाचा उघडा ठेवा होतो. किंबहुना तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा, असं ओवी 485 मध्ये सांगितलेलं आहे. अर्थात अशी वृत्तीरहित स्थिरता प्राप्त झालेला तो साधक ज्ञानाचे जीवन होतो. ओवी 485चा अर्थ आपण पाहिला. सारांश, तो साधक ज्ञानाची अप्रोक्षानुभूती प्राप्त करतो, आत्मानुभूती संपन्न होतो. प्रस्तुत ओवीप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी स्थिर बुद्धी होतो. काय आहे प्रस्तुत ओवी? ऐसा जो निरबुद्धी तो जाणपा स्थिर बुद्धी, जो निरसुने उपाधी भेद रहितो. सारांश, आत्मानुभूती प्राप्त होण्यासाठी मनाची चित्ताची चंचलता जाणे, जागृत अवस्थेत मन, विचार, वृत्ती उर्मिरहित होणे अत्यावश्यक आहे. रोजच्या ध्यानाभ्यासाद्वारे अर्थात उर्मी वृत्ती विचाराकडे साक्षीभावाने पाहण्याद्वारे ध्यानाभ्यास परिपक्व होतो. त्यामुळे मनाची जागृतावस्थेतील चंचलता हळूहळू कमी होत जाते व ज्या दिवशी संपते तेव्हा जागृतावस्थेत शब्दरहित अमर्याद शांतीचा अनुभव सुरू होतो आणि नंतर लवकरच आत्मानुभूती प्राप्त होते. हे पक्के लक्षात घ्यावे. साधनेतील सहजता 13व्या अध्यायात वरील ओव्याद्वारे सांगितलेली मनाची चांचल्यरहित स्थिरता, मनाचा कोंडमारा, मनाचे नियंत्रण यासारख्या खूप कठीण व काही वर्ष लागणाऱ्या साधनेद्वारे प्राप्त करावयाची नसून, मनात येणाऱ्या विचाराकडे अवधान ठेवून व साक्षीभावाद्वारे पाहून प्राप्त करावयाची आहे. मनातील सुप्त इच्छेमुळे मन सतत प्रवाहित असते. मनात सतत शब्द प्रवाह सुरू असतो. त्याकडे सजगतेने साक्षीभावाने पाहिल्याने मनातील विचार प्रवाह, शब्द प्रवाह क्षीण होत जातो आणि मन सहजतेने चांचल्यरहित स्थिरतेस प्राप्त होते. साधनेतील सहजता स्पष्ट होण्यासाठी अध्याय 8 श्लोक 12चा पूर्वार्ध व त्या संदर्भातील ओवी 111
ते 113 आता आपण पाहणार आहोत. अध्याय 8 श्लोक 12 चा पूर्वार्ध. काय आहे? सर्व द्वाराणी संयम्य मनोहृदे निरुध्यच. सर्व द्वाराणी संयम्य मनोहृदे निरुध्यच. उत्तरार्ध आहे मूर्ध्नि आधाय आत्मनः प्राणम अस्थित योगधारणा. त्यावरील ओवीद्वारे आपण अर्थ समजून घेऊया. ओवी 111. तरी मना या बाहेरीलीकडे यावयाची साविया सवे मोडे. साविया सवे मोडे. साविया म्हणजे सहजतेने, सवे म्हणजे सवय मोडे. हे हृदयाची डोही बुडे तैसे कीजे. या संदर्भातील ओव्यामध्ये सांगतो ऐक. असे ओवी 110 मध्ये म्हणून माऊली पुढे सांगतात, मनाला इच्छेच्या ओघामुळे बाहेर यावयाची जी सवय लागली आहे ती ज्या योगाने मोडेल व ते मन हृदयाच्या डोहात बुडेल असे करावे. अर्थात साधकाने स्वतःच्या ठिकाणी मनास चांचल्यरहित व स्थिर करावे असे माऊलीने सांगितले आहे. पुढील ओवीत काय म्हणतात? ओवी 112 जी ग्रंथामध्येही उद्धृत केली आहे. परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्व द्वारी कवाडे कळासती. परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्व द्वारी कवाडे कळासती. त्यासाठी सर्व इंद्रियांची विशेषतः ज्ञानेंद्रियांची दारे नेहमीसाठी संयमरूपी कवाडाने म्हणजे पटाने दरवाजाने बंद करावेत. कवाडे म्हणजे कवाड बंद कर असं मराठवाडी भाषेमध्ये दरवाजास म्हटलं जातं. कवाडाने पटाने बंद करावेत. अर्थात जागृत अवस्थेत असताना प्रारब्धवशात जो विषयोपभोग उपलब्ध होतो तो संयम धारण करून विषयोपभोगाचे प्रमाण कमीत कमी ठेवून सजगता व साक्षीभाव धारण करून ग्रहण करीत जावे. ध्यान करीत असताना पुढील संयम पाळावा. मनात विचारात चांगले वाईट अशा कोणत्या तरी पद्धतीने वर्गीकृत करावयाचे नाही. आपण ध्यानाभ्यासाच्या संबंधाने काय काय करावयास पाहिजे हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे. मनात आलेल्या विचारास नाकारावयाचे, दूर लटावयाचे नाही. कारण असे केल्याने तो विचार दुप्पट जोमाने मनात येतो. मनात आलेला विचार चांगला वाईट आवडला म्हणून त्यास खतपाणी घालावयाचे नाही. त्या विचारांचे विचार शृंखलेत रूपांतर करावयाचे नाही. मनोराज्यात वाहवत जावयाचे नाही. याप्रमाणे ध्यान करताना संयमांतर्गत काय काय करावयाचे नाही ते पाहिले, जे सोपे आहे. कष्टप्रद तर मुळीच नाही. वरील परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे सजग राहून साक्षीभावाद्वारे विचाराकडे फक्त पाहावयाचे आहे. सांगितलेला संयम अखंडपणे करावयाचे आहे. अर्थात धरसोड न करता सातत्याने नेहमीसाठी नियमितपणे करावयाचा आहे. ध्यान करताना सजगता व साक्षीभाव जोपासल्याने विषयाकडे जाणाऱ्या मनाच्या दृष्टीचे पट बंद होत असतात आणि मनाचे विषय सेवनात शब्द प्रवाहात गुंतणे रमणे थांबते. वित्तप्रवाह क्षीण होत जाऊन थांबतो आणि मन चांचल्यरहित स्थिर होते असे लक्षात घ्यावे. अर्थात मन वीतराग होते असे लक्षात घ्यावे. ध्यानात बसले असताना साक्षीभावाद्वारे पाळण्यात येत असलेला विचाराच्या बाबतीतील संयम अखंडपणे म्हणजे जागृत अवस्थेत सुद्धा शक्य तितका पाळावयाचा आहे. त्यामुळे काय होते ते माऊली पुढील ओवीत सांगतात. तरी सहजे मन कोंडले हृदयची असेल उगले जैसे करचरणी मोडले परिवरू न संडी. काय दृष्टांत दिलाय? जैसे करचरणी मोडले परिवरू न संडी. ज्याचे हातपाय मोडलेले आहेत अशी व्यक्ती जशी घर सोडून बाहेर जात नाही त्याप्रमाणे सहजे मन कोंडले हृदयाची असेल उगले. अर्थ अशा रीतीने सहजपणे कोंडलेले मन हृदयातच शांत होऊन राहते. हृदयाची असेल उगले हृदयातच शांत होऊन राहते. जसे हातपाय मोडलेला मनुष्य घर परिवार सोडित नाही. सहजे मन कोंडले यावरून लक्षात येईल की माऊलींना या आधीच्या ओवीत 112 मध्ये अभिप्रेत असलेला संयम
हा टोकाला जाऊन केलेला व त्रासदायक असलेला इंद्रिय निग्रह नाही. आत्मस्वरूपाची प्राप्ती मुळात सुखोपाय सुगम्य अशी आहे, असं माऊलीने अध्याय 9 ओवी 55 मध्ये सांगितलेलं आहे, जे आपण या आधीही पुष्कळ वेळेस संदर्भाद्वारे विचारात घेतलेली आहे. अर्थात आत्मानुभूती सुखकारक साधनाने प्राप्त होणारी आहे. सारांश वरील पद्धतीने ध्यानाभ्यास केल्याने नेहमी बहिर्मुख असणारे मन साधकाच्या स्वतःच्या ठिकाणी सहजतेने चांचल्यरहित स्थिरतेस प्राप्त होते. सुरुवातीच्या अध्यायात 13व्या अध्यायातील ओव्याद्वारे माऊलीने स्पष्ट सांगितले आहे की सर्व उर्मी शांत झाल्या व मन चांचल्यरहित वृत्तीरहित अवस्थेत स्थिर झाले की साधक स्वतःचा ज्ञानाचा उघडा ठेवा होतो, किंबहुना तो साधक ज्ञानाचे जीवन होतो, अर्थात आत्मानुभूती संपन्न होतो व परमात्म्याशी एकरूप होऊन परमात्म्याच्या ठिकाणी असलेली परिपूर्णता तो सतत कारणरहित आनंदाद्वारे अनुभवत राहत. स्थिर व सूक्ष्म झालेली बुद्धी, आता हा अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे, आपण यापूर्वीही पाहिलेला आहे, पण ह्याला स्पष्ट शब्द प्रमाण जे आणि जेथे आहे ते आता आपण पाहणार आहोत. स्थिर व सूक्ष्म झालेली बुद्धी स्वतःच चैतन्य घन आत्मा होते, बुद्धी आत्मरूप होते. आता बुद्धीच्या सूक्ष्मतेची, स्थिरतेची, स्थिर बुद्धीच्या प्राप्तीची माऊलीने सांगितलेली साधना पुढील प्रमाणे. जे जे अनात्मा त्या सर्व उपाधी, आपण उपाधीची व्याख्या याआधी विस्ताराने पाहिलेली आहे. कलरलेस क्रिस्टल, स्फटिक जास्वंदीच्या फुलावर ठेवला असता आणि त्यांनी ती उपाधी अंगीकारली असता त्याला बोललं येतं असं समजून तो काय म्हणतो, मी लाल आहे. आणि त्या क्रिस्टलकडे पाहणारे सगळेजण काय म्हणतात, क्रिस्टल लाल आहे. अशा रीतीने उपाधी चिकटलेली असते. समीप असणाऱ्या वस्तूवर जी आपले गुणधर्म भासविते ती उपाधी. जास्वंदीच्या लाल फुलावर स्फटिक ठेवल्यास लाल रंग ही उपाधी स्फटिकास चिकटते. तसे देह, ज्ञानेंद्रिये व मन आहेत उपाधी, पण माझेपणाच्या तादात्म्याद्वारे सर्व उपाधी एकत्रितपणे मी होऊन अनुभवास येत असतात. त्यामुळे आत्म्याच्या सर्वात जवळ असलेली अशी असूनही बुद्धी आत्मरूप होत नाही. आपण काय पाहिलं, हा आत्मा, ही बुद्धी आणि इकडे सगळा जीवभाव, आणि जीवभाव आणि आत्मा या दोघांच्या सांध्यात जी असते ती बुद्धी, आणि इकडे असलेला जीवभाव संपला की बुद्धी आत्मरूप होते, असं आपण पाहिलं. बुद्धी आत्म्याच्या सर्वात जवळ आहे, त्याच्यानंतर आहे मन, त्याच्यानंतर आहे अहंकार, त्याच्यानंतर आहे ज्ञानेंद्रिय, त्याच्यानंतर कर्मेंद्रिय, आणि त्याच्यानंतर सर्व जगत. असा आत्मस्वरूपापासून दूर दूर जात राहणारा हा अनुभव आहे. जगताचाच अनुभव येत राहतो, जो सर्वात आत्म्यापासून अजूनच दूर दूर नेत जातो. अंतर्मुख होऊन आपण आलो आणि मन काय करत असतं, नेहमी अहंकारास उसळवीत असतं. ते मन शांत झालं की अहंकार संपतो आणि मन संपतं. मन संपतं पण बुद्धी राहते. बुद्धी सूक्ष्म होते, स्थिर होते, तीक्ष्ण होते आणि आत्मरूप होते. असं जे आपण याआधी श्लोक 53 मध्ये पाहिलं, त्या रीतीने उपाधीमुळे निर्लिप्त व साक्षी असलेला आत्मा कशामुळे अनुभवास येत नाही, उपाधीशी तादात्म्य झाल्यामुळे अनुभवास येत नाही. आताची जी प्रस्तुत ओवी 296 काय आहे, ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी, जो निरसुने उपाधी भेद रहितो. स्थित प्रज्ञावस्थेत अशा सर्व उपाधींचा निराश झालेला असतो. तत्पूर्वी साधनावस्थेत सर्व उपाधी अनात्मा आहेत असा निश्चय विवेकाद्वारे धारण करून राहायचे असते. केलेला निश्चय सतत अवधान ठेवून साक्षीभावाद्वारे जोपावायचा असतो. माऊली अध्याय 15 299 मध्ये हे सांगतात, किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकू जयाचा, बुडाला ओघू गंगेचा सिंधू माझी जयसा. काय आहे अर्थ, फार काय सांगावे. किंबहुना, किंबहुना, फार काय सांगावे. ज्याप्रमाणे गंगेचा ओघ समुद्रामध्ये बुडून जातो
समुद्राशी एकरूप होतो व समुद्रच होऊन जातो, त्याप्रमाणे जे जे अनात्मा, अनित्य, द्वंद्वात्मक, असार आहे ते ते सोडून देऊन आत्म्याच्या ठिकाणी एकरूपतेने स्थिर होण्याचा ज्याच्या विवेकाचा म्हणजे बुद्धीचा निर्धार झाला आहे, त्याची बुद्धी आत्मरूप होते. सारांश, आत्मानुभूती प्राप्त झालेल्या अवस्थेत मन, चित्त, अहंकार संपलेला असतो व बुद्धी आत्मरूप झालेली असते. हे पुढे सुद्धा विविध अध्यायात सांगितलेलं आहे. दासबोधामध्ये काय सांगितलेलं आहे हे आपण पाहूया. दासबोधामध्ये समर्थ रामदास 7:2-15 मध्ये काय म्हणतात? सद्गुरु कृपा तेची किली, किली म्हणजे किल्ली, सद्गुरु कृपा तेची किली, जेणे बुद्धी प्रकाशली. बुद्धी प्रकाशलीचा अर्थ बुद्धीत आत्मज्ञानाचा प्रकाश पडला असा अपुरा न घेता सद्गुरु कृपा झाली आणि जीवरूप बुद्धीचे रूपांतर आत्मरूप बुद्धीमध्ये झाले असा आहे. ज्यावेळेस बुद्धी आत्मरूप होते त्यावेळेस माऊलींची कृपा झाल्याचे टळटळीतपणे लक्षात येते. समर्थ काय म्हणतात? सद्गुरु कृपा तेची किल्ली, प्रस्तुत ओवीतील जे निरसुनी उपाधी. तुकाराम महाराज काय सांगतात? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार नाही तुम्हा. ऐसे तुमचा सारखे मज करुणे ठेवा नारायणा. नारायण कसे आहेत? उपाधी रहित आहेत. त्याप्रमाणे तुम्ही मला परमात्म्यासारखे उपाधी रहित करून ठेवा. समूळ म्हणजे अविद्येसह वासना नुरवावी म्हणजे संपवावी, संपवा. अशा रीतीने वासना संपणे, वितराग होणे आणि ती सिद्धीस गेली की बुद्धी आत्मरूप होते. आता हाच सिद्धांत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत अध्याय 19 मध्ये, आता आपण पाहू पृष्ठ 147 वर परिच्छेद 2 पाहत आहोत. हाच सिद्धांत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत अध्याय 19 मध्ये उद्धवास केलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशाद्वारे स्पष्ट केला आहे. एकनाथ महाराजांनी 11व्या स्कंदावर एकनाथी भागवत लिहिले आहे. मुळात एकादश स्कंद हा ज्ञानप्रधान आहे आणि त्यातील काही अध्याय विशेषत्वाने ज्ञानप्रधान आहेत आणि त्यामुळे त्या अध्यायांना उद्धव गीता म्हटले जाते. आपण जी गीता अभ्यासत आहोत ती अर्जुनास सांगितलेली गीता आहे आणि श्रीमद भागवतामध्ये भगवंताने उद्धवास उपदेश करून गीता सांगितलेली आहे. जो उपदेश केलेला आहे त्यास उद्धव गीता म्हणण्याचा परिपाठ आहे. तर असा हा त्यातील जो महत्वाचा ज्ञानप्रधान उपदेश करणारा, उद्धवास उपदेश करणारा जो अध्याय आहे त्यामध्ये एकनाथ महाराज काय म्हणतात ते आता आपण पाहत आहोत. मन चांचल्य रहित होत असतानाची बुद्धीची भूमिका स्पष्ट केली आहे. मन चांचल्य रहित होते त्या अवस्थेत साधकाच्या बुद्धीचे काय होते ते एकनाथ महाराजांनी पुढील प्रमाणे सुस्पष्ट केले आहे. बुद्धी जे का विवेकवंती असार सांडुनी सार धरिती, तिने मनाच्या सकळ वृत्ती विवेक स्थिती आवरवणे. त्या वृत्ती समवेत आपण बुद्धी परमात्मी मिळे जाण, बुद्धी परमात्मी मिळे जाण, बुद्धी परमात्म्याशी एकरूप होते. बुद्धी परमात्मी मिळे जाण, जेवी सागराशी लवण देईल अलिंगण भावार्थे. तसे लवण म्हणजे मीठ सागराशी एकरूप होते. समुद्री मिळता लवण समुद्रीची होय आपण, तेवी आत्मनिश्चये बुद्धी पूर्ण चैतन्य घन स्वये होय. तेवी तेवी आत्मनिश्चये बुद्धी पूर्ण चैतन्य घन स्वये होय. अर्थात बुद्धी आत्मा अनात्मा नित्य अनित्य विवेक धारण करते.
जे जे उपाधी ते सर्व अनात्मा आणि ब्रह्मरूप असलेला आत्मा हाच त्रिकालाबाधित नित्य आहे असा विवेक धारण करते. अनित्य अनात्मा असलेले म्हणजेच असार असलेले सोडून देऊन बुद्धी सार धरून ठेवते. बुद्धीची ही विवेक स्थिती मनाच्या सर्व वृत्ती आवरून धरते. असार सांडूनी सार धरती, तिने मनाच्या सकळ वृत्ती विवेक स्थिती आवरवणे. आणि अहम ब्रह्मास्मी या वाक्याच्या भावार्थाला आलिंगन देते. सागरात असलेल्या मिठाप्रमाणे एकरूप होते. अशा रीतीने आत्मनिश्चय धारण करणारी बुद्धी स्वतःच चैतन्य घन आत्मा होते. देवी आत्मनिश्चय बुद्धी पूर्ण चैतन्य घन स्वये होय. अशा रीतीने स्वसंवेद्य चैतन्य घन असलेला आत्मा अनुभवास आणून देण्यात बुद्धी स्वतःची भूमिका पार पाडते आणि साधक स्थितप्रज्ञ स्थिर बुद्धी होतो. आनंदाश्रूचं कारण होतं तेही मला वाटतं सांगावं. कारण विषय तर आपण नेहमीच पाहिलेला आहे. आत्मा ही बुद्धी, इकडे जीवभाव आणि आत्म्याच्या सांध्यात असलेली बुद्धी आत्म्याशी एकरूप होते आणि परमात्मा तत्वाशी एकरूप होते आणि त्यामुळं परिपूर्णता प्राप्त होते. सर्व उपाधी म्हणून अनुभवास येत राहतात, ज्या तद्रूपतेने आधी अनुभवास येत असतात. असा हा सिद्धांत आहे. ज्या वेळेस ग्रंथ मी माऊली कृपेने लिहित होतो, मन संपणे हे ह्याबद्दलची कितीतरी प्रमाण आपण म्हणजे शब्द प्रमाण आपण विविध ग्रंथातली आपण पाहिली. बुद्धीच्या बाबतीमध्ये परमात्मा तत्व मला स्पष्टपणे निर्देश देत होतं की बुद्धीच आत्मरूप होते. पण त्या संबंधीचं प्रमाण, खूप स्पष्ट प्रमाण जे आवश्यक होतं ते मला माऊलीने कसं प्राप्त करून दिलं. माऊलीने मला बोट धरून शिकविलं. माऊलीने मला स्टेनो केलं आणि लिहून घेतलं. तो हा अनुभव आहे. तो कसा प्राप्त झाला हे थोडक्यात सांगावं असं वाटतं. मी एका प्रापंचिक कामासाठी नांदेडला गेलो होतो. त्यावेळेला अर्थात मन त्या प्रापंचिक कामातच होतं, थोडस अस्थिरही होत. अशा वेळेस मला मध्यंतरी थोडासा अवधी प्राप्त झाला. त्यावेळेस मला माझ्या नातेवाईकांनी एकनाथी भागवत, जे माझ्या घरातील आहे, ते मला आणून दिलं आणि म्हणाले की तुमचा जो थोडासा वेळ आहे तर तुम्हाला हे वाचायला आवडेल. मला माहिती होतं कुठे काय आहे एकनाथी भागवतामध्ये, म्हणून मी अध्याय 19 काढला. आणि त्यावेळेस मला ही ओवी दिसली, जी आधी केव्हा वाचली असेल पण ती त्या प्रकर्षाने शब्द प्रमाण म्हणून लिखाणात आली नव्हती. मी म्हटलं घरी गेल्याच्या नंतर काय असतं की थोडेसे सापडत नाही, मग वेळेला तो अध्याय तरी आठवत नाही, काहीतरी होतं. म्हणून मी एका कागदावर मी तो अध्याय क्रमांक आणि त्या ओवींचे क्रमांक लिहून घेतले आणि अशा रीतीने मला जे शब्द प्रमाण पाहिजे होतं, बुद्धी आत्मरूप होते, ते शब्द प्रमाण माऊलीने मला बोट धरून एकनाथी भागवताद्वारे प्राप्त करून दिलं. देवी आत्मनिश्चय बुद्धिपूर्ण चैतन्य घन स्वय होय. आत्मनिश्चयामध्ये असलेली बुद्धी, पूर्णपणे आत्मनिश्चयामध्ये असलेली बुद्धी चैतन्य घन स्वय होय. तीच बुद्धी पूर्णतः आत्मरूप होते आणि चैतन्य घन असलेला आत्मा अनुभवास येत राहतो. अशा रीतीने स्वसंवेद्य चैतन्य घन असलेला आत्मा अनुभवास आणून देण्यात बुद्धी स्वतःची भूमिका पार पाडते आणि साधक स्थितप्रज्ञ स्थिर बुद्धी होतो. शिवसूत्राचं पहिलं सूत्र आहे, काय आहे? चैतन्यम आत्मा. अर्थात
आत्म्याचं स्वरूपच चैतन्य आहे. चैतन्य म्हणजेच आत्मा. असं बुद्धी स्वये चैतन्य घन होय, असं बुद्धीची भूमिका बुद्धी पार पाडते. तर हाच विषय भगवंत म्हणजे बुद्धी व अर्जुन म्हणजे मन या रूपकाद्वारे पुढील परिच्छेदात आपण पाहू. हा खूप विलक्षण परिच्छेद आहे, रूपक आहे. गीता ज्ञानेश्वरी वाचताना अर्जुन म्हणजे चंचल मन, जीव भाव, विकारी पण जिज्ञासू, मुमुक्षू, साधक आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे आत्मस्वरूपी स्थिर झालेले आत्मरूप झालेली बुद्धी असे लक्षात घेऊन भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या गीता रूपाने असलेल्या संवादाकडे पाहावे. गीता ज्ञानेश्वरी वाचताना अर्जुनही स्वतःमध्येच आहे व तो स्वतःमध्येच आत्म्याच्या रूपाने असलेल्या भगवान श्रीकृष्णांना अनुभव पाहत आहे अशी भूमिका ठेवावी. स्वतःमधील अर्जुनाचे रूपांतर स्वतःमध्ये आत्म्याच्या रूपाने असलेल्या भगवान श्रीकृष्णामध्ये करावयाचे आहे, परमात्म्यामध्ये करावयाचे आहे. या निर्धाराने गीता श्री ज्ञानेश्वरीचा अर्थ समजून घेत वाचन करावे. स्वतःमधील अविद्येच्या रूपाने असलेला अर्जुन संपला की स्वतःच्या ठिकाणी स्वसंवेद्य ज्ञानरूप ज्ञानमात्र असलेल्या आत्म्याचा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा अनुभव येतो. या निश्चयात राहून गीता श्री ज्ञानेश्वरी वाचावी. सारांश ज्ञानाधारे भक्तीसहित ध्यानाभ्यासाने जेव्हा जागृतावस्थेत मन चित्त नामरूप रहित शब्द विचार वृत्ती रहित होते तेव्हा स्वसंवेद्य आत्म्याचा अनुभव स्फुरित होतो. या अवस्थेत तुर्यावस्थेत उन्मनी अवस्थेत जीवनमुक्त अवस्थेत आत्मा सच्चित आनंद याद्वारे अनुभवास येत राहतो. अशा रीतीने मनरूपी अर्जुनाचे आत्मरूपी भगवंतामध्ये रूपांतर होते. तर स्वतःमध्येच अर्जुन रूपी मन आहे, स्वतःमध्येच भगवंत रूपी बुद्धी आहे आणि स्वतःचं मन संपवून बुद्धी आत्मरूप होते हा अनुभव घ्यावयाचा आहे. तर साधकावस्थेमध्ये काय होत असतं, अर्जुन रूपी मनच जास्त अनुभवास येतं. गीता या निमित्ताने गीता कशी वाचावी हे थोडक्यात सांगावंसं वाटतं. एक अध्याय निवडायचा, सुरुवातीला अध्याय 2. तो वाचताना श्लोक अर्थ आणि श्लोक अशा पद्धतीने वाचायचा, किंबहुना श्लोक अर्थ श्लोक अर्थ असं वाचायचा. असं 2-3 दिवस वाचलं की त्यानंतर श्लोक वाचायचा, अर्थ आपोआप मनामध्ये येऊ द्यायचा आणि मनामध्ये आलेला अर्थ बरोबर आहे याची खात्री पुस्तिकेत दिलेल्या अर्थाच्या वाचनाद्वारे करायची. अशा रीतीने अजून 2-3 दिवस पर्यंत तोच अध्याय, जर मोठा असेल तर 3 दिवसाच्या ऐवजी 5-5 दिवस असं घेऊ शकता, 6-6 दिवस घेऊ शकता. असं घेतलं की मग काय होतं, श्लोक वाचले की आपोआप अर्थ कळावयास लागतो. अशा रीतीने गीतेचं अर्थानुग्रही वाचन सुरू होतं. आता असं वाचन करीत असताना इथपर्यंत म्हणजे श्लोक वाचला की अर्थ कळतो इथपर्यंत प्रगती झाली असताना सुद्धा ज्या वेळेस अर्जुन प्रश्न विचारायचा त्याचा अर्थ मनामध्ये लक्षात यायचा त्यावेळेस काय वाटायचं, काय मस्त प्रश्न विचारला हो अर्जुनाने. म्हणजे आपल्यातलं जे मन आहे ते अर्जुनाशी इतकं एकरूप होतं आणि इतकं स्पष्टपणे जाणवतं की हाच प्रश्न मला पडला होता बरं का, हाच प्रश्न मला जाणवला. आणि भगवंत सांगतात ते पुन्हा श्री भगवान ओवाच असलेले श्लोक वाचले की तो अर्थही कळायचा. हो ठीक आहे, मलाही पटतं. पण अर्जुनाचा श्लोक आला आणि तो वाचला की हा 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 अगदी मलाही असंच वाटतं बरं का. म्हणजे अशा पद्धतीने ते वाचन होतं. म्हणजे त्या संवादाशी तुम्ही एकरूप व्हावयास हवं आणि अर्जुनाचा भगवंताचा संवाद एकरूपतेने पाहावा. अर्जुनाच्या पांती बसून या, अर्जुनाच्या पंक्तीला बसून त्या
श्रीकृष्णार्जुन संवादाचं ग्रहण करावं. मग असं ग्रहण केलं की स्वतःमध्येच असलेली आत्मरूप बुद्धी, स्वतःमध्येच असलेली भगवंताच्या रूपाने असलेली बुद्धी ही आत्मरूप होते, परमात्म रूप होते, सर्व व्यापक होते आणि सर्व प्रयोजन संपलेलं असतं. सर्व दुःख आणि सुख यासोबतची जी निर्लिप्तता प्राप्त व्हायला पाहिजे, जे प्रस्तुत श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, त्याचप्रमाणे वीतराग भय क्रोध, हा भय क्रोध वीतराग विशेषतः, आणि त्याद्वारे वीतराग झालं की भय आणि क्रोध यापासूनही निर्लिप्तता प्राप्त होते. तर हाच एक जो भाग आहे, हा भाग कठोपनिषदामध्ये सुद्धा आलेला आहे. तर साधनेच्या सुस्पष्टतेसाठी कठोपनिषदातील श्लोकाचा अर्थ: तू आत्म्यास रथी, शरीरास रथ, बुद्धीला सारथी व मनाला लगाम समज, असं कठोपनिषद मंत्र 1.3.3 मध्ये सांगितलेलं आहे. आणि पुढे काय म्हटलंय? ज्याची सारथी रूप बुद्धी शरीरेंद्रिय व मन यांना आवरून धरण्यात कुशल विज्ञानवान आहे, तो परमपद प्राप्त करतो, म्हणजे परमात्म्याशी एकरूप होतो, असं कठोपनिषद मंत्र 1.3.6 व 1.3.9 मध्ये सांगितलेलं आहे. सर्वांमध्ये लपून असलेला आत्मा फक्त तीक्ष्ण व सूक्ष्म बुद्धीनेच पाहता येतो, असं कठोपनिषद मंत्र 1.3.12 मध्ये सांगितलेलं आहे. प्रस्तुत ओवीतील सिद्धांतात बुद्धीचा निश्चय करावा, तसेच हाच सिद्धांत पुढे सुद्धा ओवी 366 अध्याय 6 366 मध्ये आलेला आहे. तर अशा रीतीने बुद्धीचे आत्मरूप होणे अनुभवास येते, त्या अनुभवामध्ये स्थिरताही येते आणि सर्व आयुष्य हे खेळ असल्याप्रमाणे जगल्या जाते. इट जस्ट बिकम्स अ प्ले. आणि परमात्म्याशी असलेली एकरूपता, आत्म्याद्वारे परमात्म्याशी असलेली एकरूपता सतत अनुभवास येत राहते. कर्मापासूनची निर्लिप्तता प्राप्त होते. संपूर्ण जगत जे आधी सत्यत्वानं प्रतीतीस येत होतं, ते सर्व जगत सिनेमा पाहिल्यासारखं क्षण प्रतिक्षण विनासायास म्हणजे एफर्टलेसली सिनेमा पाहिल्यासारखं दिसत राहतं. अशा रीतीने आपण श्लोक 56 रसग्रहण विविध अध्यायातील ओव्याद्वारे आणि विशेषतः एकनाथी भागवतामधील ओव्याद्वारे पाहिलं की बुद्धी आत्मरूप होते, चैतन्य घन आत्मा होते. असं चैतन्यम आत्मा हे शिवसूत्र अनुभवास येतं, असं आपण पाहिलं. माझी माऊली पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.